नमस्कार. तर चला आता आज आम्ही बनवायला घेत आहोत रव्याचे लाडू. तर गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि आता लक्ष्मीचं आगमनही लवकरच होणार आहेत. तर आम्ही आज पहिला पदार्थ बनवायला घेत आहोत रव्याचे लाडू. तर तुम्हाला रेसिपी पाहायला भेटणार आहे. तर आम्ही कशा पद्धतीने रव्याचे लाडू बनवतो हे पहा. किती घेतलाय? एक वाटी घेतली. मोठी एक वाटी रवा घेतलाय. अर्धी वाटी रवा घेतलाय आणि रवा तूप टाकायचंय त्याच्यात. एक 4 चमचे तूप टाकले आणि बारीक गॅस करायचा आणि रवा भाजून घ्यायचा. तर रवा चांगला भाजायचा लालसर होईपर्यंत थोडा. आमचं किचन गावाकडं गणपती लक्ष्मीला आम्ही लातूरला आलो. हे बघा वातावरण मस्तपैकी झालेलं आहे. पाऊस तर सारखंच पडत आहे लातूरमध्ये आणि रिमझिम रिमझिम असं काही व्ह्यू दिसत आहे. हे झाडं हिरवळगार मस्तपैकी सीताफळ इथे लागलेले आहेत झाडाला. संध्याकाळ झालेली आहे. हे जे आहे ते लक्ष्मीसाठी धान टाकलेलं आहे. लक्ष्मी पुढे ठेवायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये गहू टाकलेत. तर रवा अशा पद्धतीने खूप चांगला भाजून घ्यायचा आहे. जवळपास 10 मिनिटं झालं भाजतो ना आपण. 10 मिनिटं झाले असतील भाजतोय. बारीक गॅस जो आहे तो बारीक गॅस ठेवायचा आहे. लालसर झालाय. लालसर चांगला होऊ द्यायचा. रवा भाजायचा झाल्यामुळे हे बघू शकता तुम्ही. रवा असा छान दिसत आहे. तांबूस कलर आलाय त्याला. 1.5 वाटी घेतलं होतं आपण रवा. तर 1.5 वाटी साखर घ्यायची. त्याच्यात ग्लासभर असं पाणी टाकायचं. 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. आपल्याला याची चाचणी बनवायची. या आईच्या मैत्रीण आलेल्या आहेत आणि त्यांच्या मुलाला चांगला जॉब लागलेला आहे. त्या पेढे घेऊन आलेल्या आहेत आम्हाला. मला काय सांगतो तुम्ही खाऊ आई होत की तुम्ही तुम्हाला जर कोणी खाऊ घालला घेते तुम्हाला खायचं नाही. खावा लेकाच्या नावानं. शीतला जरा तुम्हाला जरा इथे आपण इलायची आणि साखर जी आहे ती थोडीशी बारीक करून घेणार आहोत. जेणेकरून आपल्याला ही जी आहे ती त्या रव्यामध्ये टाकायची आहे. आणि इथं छानपैकी चाचणी तयार होत आहे. काय मज्जा केली? काय खेळत होता? रांगोळी पुसची. तिकडे जाऊ नकोस. कळत नाही का गणपती? काय होत नाही. चाचणी होत झाली का नाही चाचणी? नाही झाली. थोडं आल्यावर मग सांगते.
फिरवलं का मोकळं होतं. आता हे असं हलवत हलवत का असं मोकळं होते. मोकळं झाल्यावर परत रव्याचे लाडू बनवायचे. किती वेळ हलवायचं त्याला? हे आता होते लगेच आटत आलं का हलवायचं. अर्ध्या तासात येते ही पात्रात. तोपर्यंत तसंच ठेवायचं का? हा तसंच ठेवायचं. थोड्या थोड्या वेळाला हलवायचं याला असं. हम्म. गाठी होत नाहीत असं फिरवायचं असं करून. मोकळं झाल्यावर लाडू बांधायचे. हा हे मोकळं झालं का मग रव्याचे लाडू तयार करायला आईने घेतलेले आहेत. तर हे छानपैकी असं मोकळं झालेलं आहे. बोला तुम्ही. ह्याला करंजाचं पण ही बाकूर का करंजात पण घालते तो हम्म. रव्याचे लाडू. तर असं छान पद्धतीने येत आहेत आता लाडू करायला. लाडू वळणीला येत आहेत. तुम्ही बघू शकता. असं लाडू हातात धरून हळूच असं लाडू छान झालेला आहे. तर अशा प्रकारे सर्व आपण लाडू बनवून घेणार आहोत. रव्याचे लाडू तयार लक्ष्म्यासाठी. हम्म.